नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो शोमध्ये तुमचं स्वागत. युरोपियन महासंघातील ग्रीस हा देश 2025च्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी आंदोलनामुळे धगधगतोय. मागची 3 वर्षापासून युरोपियन महासंघातील देशांमध्ये शेतमालाच्या स्वस्त आयातीमुळे तर कधी रखडलेल्या अनुदानामुळे आंदोलनाचा भडका उडू लागलाय. या आंदोलनात शेतकरी इतके आक्रमक आहेत की सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकू लागली आहे. ज्या ज्या देशांमध्ये शेती केली जाते तिथे सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीच केली जाते आणि त्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये शेतकऱ्यांमध्ये राग आणि संतापाचा ज्वाला धुमसतोय. आता ग्रीसमध्ये शेतकरी आंदोलन का सुरू झाले, त्याची कारणं नेमकी काय आहेत, या आंदोलनामुळे तिथल्या म्हणजेच ग्रीसच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या चर्चेनं जोर का धरलाय, जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भारतासाठी युरोपियन महासंघाचं प्रवेशद्वार मानलं जातं ग्रीस हा देश. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला हा देश आहे. ग्रीसची लोकसंख्या 2023च्या आकडेवारीनुसार 10 लाखांच्या घरात आहे. तिथलं चलन आहे युरो. ग्रीसच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाचा भाग असला तरी शेतीचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात GDPत 4 ते 5% इतकाच वाटा आहे. द्राक्षे, ऑलिव्ह, त्यासोबतच तांदूळ, गहू, फळ, भाजीपाला, बदाम, काजू या पिकांची शेती ग्रीस देशामध्ये केली जाते. पण डोंगराळ भागात पशुपालन, त्यामध्येही विशेषतः मेंढी आणि शेळी पालन महत्त्वाचं आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पशुपालनातील दूध आणि चीज उत्पादनावर शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे. ग्रीसमध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी युरोपियन महासंघाकडून आणि त्यासोबतच ग्रीस देशातील सरकारकडून अनुदान दिलं जातं. त्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर आता आपण थेट मुद्द्यावर येऊ. अलीकडेच एक प्रकरण ग्रीस देशात उघडकीस आलं. प्रकरण काय होतं तर युरोपियन महासंघातील सरकारी वकिलांनी आरोप केला की ग्रीसमधील काही लोकांनी दुसऱ्याची जमीन स्वतःच्या नावावर दाखवली आणि सरकारी अनुदान लाटलं. अर्थात आपल्याकडेही असं बऱ्याचदा होतं. यामध्ये 2017 ते 2020च्या काळात एकूण अनुदानापैकी 80% रक्कम एकाच ठिकाणी वितरित करण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे साधारण 30 दशलक्ष युरोच्या रकमेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यावर ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या सरकारनं कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. त्या आश्वासनात त्यांनी सांगितलं की खरे शेतकरी कोणत्याही अनुदानापासून वंचित राहणार नाहीत, पण दोषींना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आणि गैरमार्गाने घेतलेली रक्कम परत करण्याचा इशारा त्यांनी दिला. हे सगळं करताना ग्रीसच्या पंतप्रधानांनी अनुदान वाटपाची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि त्यामुळं जे दोषी नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी ही अनुदानाची प्रक्रिया संत करण्यात आली आणि त्यामुळं अनुदान लाटलेल्या दोषींवरून कारवाई करण्याच्या मागणीसह तातडीनं अनुदान वाटपाची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे करायला सुरुवात केली. सुरुवातीला न्यू डेमोक्रेसी पक्षाच्या बाजूच्या शेतकरी संघटनांनी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, पण त्या चर्चेतून काही तोडगा निघाला नाही. अनुदान मिळत नाही आणि दोषी पकडले जात नाहीत. यामुळे ग्रीसमधल्या कार्डित्सा या शहराजवळ शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले. शहराचे प्रमुख महामार्ग या शेतकऱ्यांनी बंद केले. हीच स्थिती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कायम आहे. शहरातील वाहतूक बंद असल्यानं नागरिकांची तिथल्या कोंडी झाली आणि प्रशासनाची धावपळ उडाली. त्यात क्रीट बेटावर आंदोलनाला हिंसक वळण सुद्धा लागलं. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या. त्यात पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा शेतकऱ्यांवर मारा केला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस वाहनांची तोडफोड केली असं सुद्धा बोललं जात आहे. प्रकरण इतकं वाढलं की 2 प्रमुख विमानतळं सुद्धा बंद करण्यात आली आणि सगळं महिन्याभरापासून सुरू असतानाच ग्रीसमध्ये मेंढीपॉक्स या रोगाचा मोठा उद्रेक झाला. त्यात 4 लाखांहून अधिक मेंढ्या आणि शेळ्या मृत्युमुखी पडल्यात. मात्र शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही जनावरांचं लसीकरण करण्यास प्रशासनानं नकार दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे तर शेतकरी अधिकच संतप्त झालेले आहेत. सरकारकडून आतापर्यंत तोडगा काढण्याचे सर्व प्रयत्न फसलेत. सरकार आणि शेतकरी समुदाय यांच्यातील विश्वासाचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय. ग्रीसमध्ये शेतकरी हे सत्ताधारी न्यू डेमोक्रेसी या पक्षाचे पारंपरिक मतदार मानले जातात, पण सध्याच्या परिस्थितीमुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. सातत्यानं सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुढे मोठ्या राजकीय घडामोडी सुद्धा ग्रीसमध्ये घडू शकतात असं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवरती ग्रीसच्या ग्रामविकास मंत्रालयात बदल होण्याच्या चर्चेला सुद्धा उधाण आलंय. कृषी मंत्री कोस्टास सियारस यांनी स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांशीही प्रभावी संवाद साधण्यात अपयश आल्याची टीका केली जाते आहे. वरवर पाहता सगळं तत्कालीन कारणांमुळे घडतंय असं वाटू शकतं, परंतु ग्रीसमधील कृषी अभ्यासक आणि जाणकार यांच्या मते शेतकऱ्यांचे प्रश्न तात्कालिक स्वरूपाचे नाही आहेत, तर त्याला धोरणातील त्रुटींची जोड आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, अर्थात आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, पण उत्पन्नाची मात्र हमी राहिलेली नाहीये। तीच परिस्थिती ग्रीसमध्ये सुद्धा आहे। ग्रीसमध्ये तिथलं सरकार विविध पद्धतीनं शेतकऱ्यांना अनुदान देत असलं तरी इंधन आणि विजेच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। त्यातच अनुदान वेळेवर मिळत नाहीये, त्यामुळं शेतकरी रस्त्यावर उतरून 4 आठवड्यापासून आंदोलन करतायत। आता ही ग्रीसमधली शेतकऱ्यांची स्थिती भारतातील शेतकऱ्यांपेक्षा वेगळी नाहीये, हेच आपल्याला यातून दिसतंय। यापूर्वी मागील वर्षी फ्रान्स, जर्मनी, पोलंड, इटली, बेल्जियम यासह युरोपियन महासंघातील विविध देशांमध्ये सरकारच्या स्वस्त आयात धोरणाविरोधात शेतकरी रस्त्यावरती ट्रॅक्टर घेऊन उतरले होते। तोच किस्सा आता ग्रीसमध्ये सुद्धा गिरवला जातोय, कारण आहे अनुदानाचं। आता याच पद्धतीनं ग्रीसमध्ये पुढच्या काळात सुद्धा जर आंदोलन धुमसत राहिलं तर तिथे सत्तांतर सुद्धा होऊ शकतं, अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जाते। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? शेतकऱ्यांचा हा जो दबाव गट आहे तो आपल्याकडे का तयार होत नाहीये? तुमचं याबद्दलचं निरीक्षण काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।